नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यातील केळवे रोड जवळील देवीपाड्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने निसर्गाच्या रौद्ररूपाचे भयावह चित्र समोर आणले आहे. या पुरात एका कुटुंबावर असे दुहेरी संकट कोसळले की मृत व्यक्तीच्या पार्थिवासह तब्बल 4 तास घराच्या छतावर जीव मुठीत धरून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही घटना केवळ पुराच्या भीषणतेची नाही, तर आपत्तीसमोर माणूस किती असहाय्य ठरतो याचे विदारक वास्तव दाखवणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवीपाड्यातील लिल्का कुटुंबातील अनुसया मनोहर लिल्का यांचे निधन झाले होते. घरात दुःखाचे सावट असतानाच सकाळी पावसाचा जोर वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी घरात घुसले. काही क्षणातच पाण्याची पातळी इतकी वाढली की घरात ठेवलेला मृतदेहही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. अखेर कुटुंबियांनी जीवाची पर्वा न करता घराच्या छतावरील 2 सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टाने अनुसया लिल्का यांचा मृतदेह छतावर नेला. प्लॅस्टिकने पार्थिव झाकून ठेवत कुटुंबियांनी स्वतःचाही जीव वाचवण्यासाठी त्या छतावर आसरा घेतला. एका बाजूला प्रिय व्यक्तीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जीवाची धडपड. हा प्रसंग शब्दात मांडणेही कठीण आहे. 4 तासांपर्यंत पुराच्या पाण्याने संपूर्ण परिसराला वेढा घातल्याने बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. मदतीसाठी आर्तहाक मारूनही कोणतीही यंत्रणा पोहोचू शकली नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या 4 तासात त्यांनी मृत डोळ्यासमोर पाहिल्याचे ग्रामस्थ सांगतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह पुन्हा खाली आणला. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत लाकडाची व्यवस्था केली आणि देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया लिल्का यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या महापुराने त्यांच्या शेवटच्या प्रवासाचाही मार्ग काही काळ रोखून धरला होता. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळाली का? दुर्गम पाड्यांपर्यंत बचाव पथके पोहोचली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. देवीपाड्यातील ही घटना एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करते. निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा माणसाची ताकद, पद, पैसा आणि व्यवस्था क्षणात हतबल ठरते. संकटाच्या काळात माणसाला माणूसच आधार देतो, तेही या घटनेत स्पष्ट झाले. निसर्गासमोर माणूस कितीही बलाढ्य असला तरी त्याची मर्यादा एका क्षणातच स्पष्ट होते. आपत्तीच्या काळात वेळेवर पोहोचणारी मदत, सक्षम यंत्रणा आणि माणुसकीचा हात हाच खरा जीवनदानाचा आधार असतो. निसर्गावर विजय मिळवता येत नाही, पण सज्जता आणि संवेदनशीलता नक्की जीव वाचवू शकते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.